संधी त्याच पैशामध्ये आपल्याला रिएंट्री घेता येईल. सुरेख फटका प्रतीक मतीचा पण खराब क्षेत्ररक्षण आणि याच खराब क्षेत्राचा फायदा दुवे धावानं वैयक्तिक आणि संघाचं 2 धावेनं खातं उघडतोय प्रतीक आणि बंटी. ज्याच प्रकारचे खेळी करतो का इथे पण पाहूया. सुरेख फटका पुण्याला चेंडू यावी ब्लॉकवर येतोय आणि 2 धावेनं पुण्याला खात्यात भर पडली. या 2 धावेनं कैलास सूर्य आजा कुंभार तिथं फील करतोय स्वतः येत सदरी हरटे सगळ्यांना करून आलाय. पण पाहूया कशा प्रकारे विजय सांगतोय. इथं मात्र ब्लॉक वर टाकला चेंडू बॅटच्या पट्ट्यात नेणे चेंडू थोडीशी चेंडू विसावला आजा कुंभारच्या हातामध्ये. दरम्यान दिला चेंडू सुरेख फटका इथं सुरेख ऑफच्या पट्ट्यात चेंडू होतोय आणि हा मात्र एक धावत होता. सुरेख केला इथं बघ 5 पहिले षटक आघाडीवर असणार. सुरेख फटका आणि हा चेंडू विसरते पडणारा बॉलच्या माध्यमातून पहिला भाग का बसतोय प्रतीक मतीच्या माध्यमातून सदरी विहार करायचा. कॅश प्राइस कडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सुरेख फटका अशाच प्रकारे फटका खेळणं गरजेचं. जर का दुहेरीवर धावा जमा झाल्या तर खोऱ्या धावा आपण जमवू शकतो. त्याचं ज्वलंत उदाहरण पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर बंटी शिगवण करता बंटी शिगवणसाठी पहिला चेंडू आता सुरेख फटका यावेळी मोठा धोका स्वीकारलाय. मोठ्या चेंडू सज्ज नाही आहे. बॉडी दिशेने चेंडू होतोय आणि यावेळी मात्र हा चौकार. इथं मात्र बंटीने आपला इरादा स्पष्ट केला. चौकार देशी सौला मात्र इरादा स्पष्ट करून दाखवला. कैसा कार माताडी आजा कुंभार आणि दुसऱ्या बाजूला ओंकार खापरे एक म्हटला. पाहूया आपल्या संघ करता सुरेख फटका अशा प्रकारे क्षेत्ररक्षण करणं पण खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा यावेळी 3 धावा जोडल्या गेल्या. जर का प्रत्येकाने सुद्धा अशा प्रकारे धावा जर मिळवल्या असं तर निश्चितच एक 10 ते 12 धावाचा टप्पा दाटू शकला असता. 38 बॅट पुढे बॉलिंगवर सवय येतोय किरणसाठी. पुढे किरणसाठी पुढे येतो आणि हा मात्र क्लीन बोल्ड. स्टेट चेंडू मारण्याचा स्टेट चेंडू टाकला गेला आणि याच स्टेट चेंडूला लेग पट्ट्यावर वळवण्याचा किरणचं चुकीचं धोरण 9 धावा निघू शकतात. पण पाहूया आपली कामगिरी करणार अमर धुमाक स्ट्रायकरवर. पण सुरेख फटका मारला लेगच्या पट्ट्यात सुरेख खेळ केले पण तितकंच जबरदस्त रनिंग बिटवीनचं इथं रूपांतर केलं अमर आणि बंटीच्या माध्यमातून 2 धावा करतात. धावसंख्या पोहोचली 2 बाद 16. सुरेख फटका हा सुरेख फटका पण तितकंच जबरदस्त क्षेत्ररक्षण समोरच्या माध्यमातून 1 धाव रोखू शकते. मात्र म्हणते 17 धावांवर 3 धावा मिळतात का पाहूया की षटकाराला चौकार लागवतो बंटी शिगवण. मॅच मध्ये येण्याचा मनसुबा करणार बंटी शिगवण. सुरेख फटका सुरेख चेंडू बदलाकडे 3 धावा करता 2 धावा जोडल्या गेल्या आणि पाहूया पंचा निर्णय येतो आणि 3 धावांचं पंच इथं घोषणा करतायत. 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. जटून ठेवण्याचं काम केलं. ऑफच्या पट्ट्यात बाबूला चेंडू ठेवले आणि पुन्हा पहिला चेंडू मॅच ऑन. सुरेख फटका किरण 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 कदम खराब क्षेत्ररक्षणामध्ये नेहमीच बाजीगर क्षेत्ररक्षणाचा बाजीगर म्हणून ओळखला जातो. पाहूया त्याच क्षेत्ररक्षणामध्ये पुण्याला 3 खेळी. इथं मात्र पाहूया ऋषिकेश मांडव स्वतः फील करतोय. तक 1 धाव जोडली जाते. तो सोपा चेंडू पडतो याचं तंत्रज्ञान करणं गरजेचं आहे. पण पुन्हा बॉलिंग पार विदा देतोय आक्रमक खेळाडू ओंकार खापरे आणि पुण्याला सुरेख फटका. इथं बघा सुरेख यावर चेंडू ऑफच्या पट्ट्यात ढकलला आणि घोषित रूपात 1 धाव. इथं माध्यम केले होल्डची आठवण काढावी अशी क्षेत्ररक्षणामध्ये बदल. सुरेख फटका सुरेख टायमिंग इथं पुण्याला किरण हातामध्ये चेंडू गेला पण निश्चित चेंडू भेटला. 2 धावांना पुन्हा एकदा सन्मान राखला. 2 धावांना आपलं खात्यात बदल झाला. धावसंख्या पोहोचते ती 6 धावांवर. पहिले षटक आघाडीवर एक चांगल्या प्रकारचा रोमहर्षक सामना आपण पाहतोय. दरम्यान पुढच्या चेंडू पुढे फटका पण बंटी शिगवणकडे चेंडू होतोय. तब 2 धावा जोडल्या गेल्या. 3ऱ्या धावेसाठी पण खराब थ्रोचा फायदा उठवला. जर का खराब थ्रो केला तर 3 धावा निश्चित मिळतात. धावसंख्या पोहोचते 9 धावांवर. निश्चित झेल मिळाला असता. पण पाहूया कशा प्रकारे आता इथं पुन्हा तो चेंडू तोच फटका आणि पुण्याला खराब क्षेत्ररक्षण पण तिचा जबरदस्त थ्रो. इथं मात्र ओंकार खापरे इकडे घाबरत असताना षटक सामन्याची गोष्ट झाली. मैदान लावला षटकाचा पहिला चेंडू ओंकार खापरे पुन्हा स्ट्रायकरवर सुरेख फटका. सुरेख आपण चेंडू मध्ये ढकलला आणि इथं माझा चेंडू पुन्हा याला किरण झेलत होतोय आणि सातत्यपूर्ण कामगिरी. किरण दादा जर आपण
चांगल्या प्रकारचं क्षेत्र करायला हवं, पण तसं घडत नाही. धावा 5 चेंडू 6 धावा तिच्या तुलनेवर चांगली लढत आहे. दोन्ही संघाची लढत आहे, पण सुरक्षा रक्षाच्या माध्यमातून जर का थ्रो केला असता तर निश्चित ओंकारचा बळी मिळाला असता, पण थोडासा स्लो चेंडू झाला. 4 चेंडू 4 धावा. आणि हा बोल इथं मात्र डावा स्वीकारला आणि ओंकारच्या डोक्यावर पुन्हा एकदा उंच निर्माण झालं आणि पहिला गडी बाद झाला. तो ओम सई सावर्डी संघ पुन्हा एकदा ट्रॅकेटवर नॉट ट्रॅकेटला पुन्हा एकदा ओंकार खापरे गोलंदाजी मास्टर पुन्हा एकदा बंटी शिकवण बॉलिंग वर्क असताना पुन्हा पाहूया सूर्यप्रकाश आणि तो परत तुषारच्या माध्यमातून सूर्यकर क्षेत्रक्षण एक धाव रोखू शकत नाही. तुषार ट्रॅकेटवर आहे, तो पर्यंत कोणत्या प्रकारचा किस्सा मिळू शकतो. एक गुणवान खेळाडू म्हणून ओंकारकडे पाहिलं गेलं, पण ते शिकवण पुन्हा एकदा बॉलिंग मार्गवर सज्ज झाला. निश्चितच ओंकार प्रतीकला क्लोजवर आणलं गेलं. सूर्यप्रकाश पुन्हा एकदा सुरेख चेंडू होतोय आणि इथं मात्र थोडंसं निसर्गाचं निर्माण झाले आहे. गॅप सोडला आणि चांगल्या प्रकारचा विजय साधा केला. विजयाने पाळायचं संघाचं हार्दिक